तर एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं पुण्यातील मावळमध्ये नागरिकांनी स्वयंपाकासाठी कोळशाचा पर्याय शोधलाय। मात्र या वाढलेल्या मागणीमुळे कोळशाच्या दरातही तब्बल 10% वाढ झाली आहे। कोळशाचे दर वाढले असले तरी लाकडी चुलीपेक्षा कोळसा अधिक सोयीचा असल्याचं सांगत गृहिणी आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आहेत। दुसरीकडे अचानक वाढलेल्या मागणीमुळे कोळसा वखार चालकांसाठी मात्र अच्छे दिन ठरताना दिसत आहेत। गॅसची बुकिंग केली आणि म्हणतात नाही गॅसच मिळत नाही, काय करायचं। आणि 4 दिवस म्हणतात, आता 8 दिवस झाला आता बुकिंग करून, OTP पण आलेला आहे, मिळत नाही। आता काय करायचं म्हणून कोळसा न्यायला आलं, शिगडी घेतली 800 रुपयाची। आता हे कोळसा घेऊन चाललोय, काय करणार आता। आपण बसू शकतो पण आता लहान मुलं बसू शकतात का न जेवता? काय कसं ना कसं करून त्यांना द्यावंच लागतं। काय फक्त कॉमनच यायची, आता जो गॅसचा तुटवडा झालाय त्यामुळे हे गिराईक लागलेले आहेत, नाही तर आम्हाला फक्त हॉटेलचीच गिराईक असतात, हॉटेल आणि कंपन्यावाले, कॅन्टीनवाले। तिथे आपली सामान्य होती, आता लई शॉर्टेज झाली। आता कोळसा कसा किलो आहे? कोळसा 40 रुपये किलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।